सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपाई आनंद गडदुरे यांच्या माध्यमातून रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशाचे हरवलेले एक बॅग सफाई कामगार जया दंडाले यांच्या माध्यमातून संबंधितांना परत करण्यात आले आहे। सफाई कामगार जया दंडाले व पोलीस शिपाई आनंद गडदुरे यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते दोघांचे कौतुक करण्यात आले आहे। 11 डिसेंबर 2024 रोजी सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात एका प्रवाशाचे बॅग रेल्वे स्टेशन येथील सफाई कामगार श्रीमती जया दंडाले राहणार मोदीखाना सोलापूर यांना मिळाले होते। त्यांनी या संदर्भात पोलीस शिपाई आनंद गडदुरे यांच्याशी संपर्क साधला। सदर बॅगेमध्ये रोख रक्कम, मोबाईल, घड्याळ, 2 गॉगल, 1 पाकिट व इतर महत्वाचे कागदपत्र आणि कपडे होते। सदरची बॅग सफाई कामगार यांनी प्रामाणिकपणे ज्यांची आहे त्यांना मिळावी या उद्देशाने आनंद गडदुरे नेमणूक गुन्हे शाखा सोलापूर शहर यांच्याकडे हजर केले। पोलीस शिपाई गडदुरे यांनी चौकशी करून माहिती घेतली असता सदरची बॅग विकास रामेश्वर राहणार गुलबर्गा कर्नाटक यांची असल्याचे निष्पन्न झाले। त्यांना सदरील बॅग संदर्भात कल्पना देण्यात आली। त्यांना बोलावून घेण्यात आले व त्यांच्याकडे सदरची बॅग देण्यात आली। त्यात 25,400 रुपयाची रोख रक्कम, 18,000 रुपये किमतीचा मोबाईल, 7,800 रुपये किमतीचा ऍपल कंपनीचा एअरपॉड, 6,500 रुपये किमतीचे टायटन कंपनीचे घड्याळ, 2 गॉगल असा मुद्देमाल होता। सदरचा मुद्देमाल सफाई कामगार जया दंडाले व गुन्हे शाखेतील पोलीस शिपाई आनंद गडदुरे यांनी प्रामाणिकपणा दाखवून संबंधितांना परत केल्याबद्दल पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते दोघांचा सन्मान करण्यात आला। यावेळी पोलीस उपायुक्त अजित बोराडे, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर दीपाली काळे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे आदींनी या कामगिरीचे कौतुक केले आहे।